वसमत तालुक्यातील बहुचर्चित टोकाई सहकारी साखर कारखाना पुन्हा एकदा गंभीर वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे। कारखान्यातील भंगार परस्परी विक्री झाल्याचा आरोप करत काही संचालकांनी थेट प्रादेशिक आयुक्ताकडे तक्रार दाखल केली आहे। संचालक मंडळाच्या मते कारखान्यातील भंगार विक्री प्रक्रियेत पारदर्शकता पाळली गेली नाही, तसेच नियम डावलून व्यवहार करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। या प्रकरणामुळे कारखान्याच्या कारभारावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। दरम्यान या आरोपानंतर कारखान्याचे प्रमुख चेहरा मानले जाणारे ॲडव्होकेट शिवाजीराव जाधव यांनी माध्यमापासून पळ काढला। या दरम्यान पत्रकारांना वार्तांकन करण्यासाठी रोखण्यात आले। या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी, दोषीवर कठोर कारवाई व्हावी आणि कारखान्याचा कारभार पारदर्शक पद्धतीने घडावा अशी मागणी संचालक मंडळाकडून करण्यात येत आहे। आज टोकाई कारखान्याची जवळपास 3 वर्षामधली ही दुसरीच मीटिंग आहे तुम्हाला सांगतो, आणि तीही आधी मला आपल्या PDC बँकेच्या ठरावाच्या संदर्भात आहे। खऱ्या अर्थानं 7 दिवसाची नोटीस देणं गरजेचं होतं, परंतु ती 9 तारखेला नोटीस काढून आम्हाला 10ला कोणाला 11ला कोणाला दिली आणि आज 12 तारखेला 11चा टाईम ठेवला त्या नोटीसवर। आम्ही इथं 11 वाजता हजर झालो, आता जवळपास 11:15 वाजून गेले, पण इथं कोणी कार्यकारी संचालक नाही, न चेअरमन नाही, न कोणीच नाही। आम्ही 4 संचालक आणि अजून 1-2 संचालक या ठिकाणी उपस्थित झाले। पण ही पहिली गोष्ट, ही 7 दिवसाची ही धोरणात्मक निर्णय असल्यामुळं ही 7 दिवस संचालकांना विचारविनिमय करण्यासाठी देणे बंधनकारक आहे। आणि अशा या गंभीर स्वरूपाची मीटिंग असूनसुद्धा या अध्यक्ष आणि कार्यकारी संचालकाला काहीसुद्धा गांभीर्य नाही। हे घरीच मीटिंग घेतात, घरीच दाखवतात। याच पद्धतीने कारखानासुद्धा भाडेतत्वावर दिलेला आहे। आम्ही वारंवार RJDकडे तक्रारी केल्या, माननीय सहकार मंत्र्याकडे केल्या, परंतु सर्व काही गुलदस्त्यातच ठेवत आहेत। त्याच्यामुळं हे कारखाना आता मागच्या काळात 4 ट्रक जवळपास याने भंगारच्या नावाखाली चांगलंच सामान नेलेलं आहे तुम्हाला सांगतो। अशा गंभीर बाबी या कारखान्यावर होत आहेत। शेतकऱ्याच्या हिताचा एकही निर्णय नाही। आता इथं बाहेर पाहिलं तर कर्मचारी आहेत, त्याचा PF भरला नाही, पगारी राहिल्या, ते सारखं ओरडायले, पण इथं कोणी यायलाच तयार नाही। चेअरमन राहतात दिल्लीला, कार्यकारी संचालक म्हणते मी इथं नाही, मी तिकडे तुळजाभवानीचा आहे। म्हणजे इथं काहाचा काहाला मेळ नाही तुम्हाला सांगतो। या पद्धतीचा हे सहकार तत्वावरला कारखाना एकदम प्रायव्हेट असल्यासारखं चालू आहे तुम्हाला सांगतो। हे बिलकुल चुकीचं आहे असं माझं मत आहे। बाबूराव सावटकर, संचालक टोकाई सहकारी कारखाना। प्रशासनानं दखल घेतलेली आहे, पण चेअरमन हे देशात राज्यात आपलं सरकार असल्यामुळं हे यांच्या दडशाहीनं हा कार्यक्रम चालू करतात आणि प्रशासनाची दिशाभूल करतात। दिशाभूल करून हा कार्यक्रम, आजची ही मीटिंग आहे, मीटिंगला किमान तरी उपविधीच्या आणि घटनेच्या नुसार 7 दिवसाची विचारविनिमय करण्याला नोटिसांना वेळ द्यावी। आणि ही 9 तारखेला नोटीस काढली, नोटीस काढून त्यांना कोणाला 10ला मिळाली, कोणाला 11ला मिळाली, 11 वाजताचा टाईम दिला, आज 12 वाजलेत। या कारखान्यावर कार्यकारी संचालक उपस्थित नाहीत ना, काही आम्ही 4-5 संचालकच आहोत, बाकीचे कोणी आलेले नाहीत आणि हे मीटिंग घटनेला धरून नाही, हे आमचं असं म्हणणं आहे। दिलेलं आहे, कमिशनरकडे दिलेलं आहे आणि चेअरमनच्या विरोधात, प्रशासनाच्या विरोधात हे आमचे कार्यक्रम चालू आहे। आता कुठल्या संचालकाची मीटिंग न घेता भंगार विकले, भंगारच्या नावाखाली कोट्यावधी रुपयाचं चांगलं सामान नेऊन विकले। संचालकाला किमान आम्हाला तरी कल्पना नाही। ट्रक भरून भंगार नेले, भंगारमध्ये 50 लाखाची मोटर आहे, 4 मोटारी नेल्या तर 2 कोटीच्या मोटारी होतात। येणाऱ्या काळात हा कारखाना कसा चालवा आणि चांगलं सामान हे भंगारच्या नावाखाली नेतात आणि भंगारचं अधिकृत RJD आणि कमिशनरकडून टेंडर काढण्यात 11 वर्षाचं भंगार इथं जमा झालेलं होतं। त्यांनी टोटल भंगारच्या नावाखाली चांगलं सामान नेलं आणि भंगार पण नेलं। अंदाजे किती किमतीचा असेल साहेब? अंदाजे आता आम्ही 20-21ला आम्ही सर्वे केला होता, RJDचा माणूस आला होता, त्यांनी 55-56 लाखाचं 2020-21 त्याच्यावर 6 वर्ष झाली, अजून तेवढं धरण 1.5-2 कोटीचं भंगार होतं। अच्छा, हो, त्यांच्या खाली त्यांनी चांगल्या मोटारी, चांगलं सामान नेलं। त्यामुळे आता प्रादेशिक आयुक्त या प्रकरणात काय भूमिका घेतात आणि पुढे कोणती कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।